अधिक मास शुभारंभाप्रसंगी नेवासा शहरामधील 77 लाख रुपये कामाचा भूमिपूजन आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते शहरामध्ये संपन्न झाला। या प्रसंगी आमदार लंगे बोलताना म्हणाले की पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन नेवासा शहराचा विकास करायचा आहे। निवडणुकीपुरते राजकारण करणारा आणि 80% समाजकारण व 20% राजकारण करणारा मी कार्यकर्ता आहे। सर्वांना सोबत घेऊन आपल्याला नेवासा शहराचा विकास करायचा आहे। नेवासा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द लवकरच पूर्ण होणार आहे। ज्यांचे घर नियमकुलित नाहीत ते नियमाकुलित करण्यासाठीची मंजुरी आपल्याला भेटलेली आहे। त्यामुळे पुढील काळात नेवासा शहरातील ड्रेनेजचा आणि घनकचऱ्याचा मोठा प्रश्न मार्गी लावायचा आहे। नगरपंचायत इमारतीसाठी मोठा निधी लवकरच आपल्याला मिळणार असून शहरातील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवणार आहे। खरं तर जी तरुण पिढी या ठिकाणी आता नव्याने काम करत आहे अशा सर्वांचा फार मोठा वाटा राहणार आहे आणि म्हणून आज आपण जवळजवळ 77 लाख रुपयाच्या कामाचा त्या ठिकाणी भूमिपूजन ठिकठिकाणी पार पडलेले आहे। हे होत असताना सुधीर भाऊ आमचे मित्र आताच त्यांनी सांगितलं की जे पुढे कामं झालेले आहेत त्यामध्ये जवळजवळ 5 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या प्रभागामधले रस्ते त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहे। खरं तर या ठिकाणी नगराध्यक्ष आणि भाऊंनी भाषण करताना सांगितलं की आपला नेवासा शहर खरं तर ही अतिशय ऐतिहासिक भूमी आहे। खरं तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, परंतु आज देखील तिचं चित्र पुसायला तयार नाही की आपला हा नेवासा तालुका एक आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे मोठा खेडा आहे की काय अशी शंका अनेक जण व्यक्त करतात। आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून हातात हात घालून या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्याला या नेवासा शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलायचा आहे आणि ते करायचं असेल तर विकास कामाच्या माध्यमातून आपल्याला भविष्य काळामध्ये पुढे जावं लागणार आहे। खरं तर अनेक देवालय आपल्या तालुक्यामध्ये आहे। नेवासा म्हटलं की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची भूमी म्हणलं जातं, ज्याला जागतिक दर्जा आहे असं कालच शनी जयंती आणि त्या ठिकाणी पार पडलेली आहे। शनेश्वर जे जागतिक लेवलचं देवस्थान आहे, काल बघितलं मी की हजारो भाविक लाखो भाविक त्या ठिकाणी देशातून आणि परदेशातून त्या ठिकाणी शनिरायाच्या दर्शनासाठी येतात। स्वच्छ सुंदर देवगड त्या ठिकाणी दत्त देवस्थान आदरणीय बाबाजींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी कार्यरत आहे। प्रवरा आणि गोदावरीच्या तीरी महादेवाचं त्या ठिकाणी मंदिर आहे आणि म्हणून खूप देवालयांची ही भूमी आपली असल्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या नेवासाचं नाव पुढे नेत असताना मी तर पहिल्यापासून सांगतो की लोकप्रतिनिधी म्हणून मला ज्या वेळेस आपण सर्वांनी निवडून दिलं तेव्हापासून सांगतो की मी निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर जास्त 80% समाजकारण 20%च आपल्याला राजकारण त्या ठिकाणी करायचंय। आणि म्हणून नेवासाचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करतंय। हे होत असताना प्रत्येक प्रभागामध्ये आपले सत्ताधारी नगरसेवक असतील, विरोधी असतील, शेवटी शहर आपलं आहे। आपल्याला कोणाला त्या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवता येणार नाही आणि म्हणून आताच आमचे मित्र संभाजीराव धोत्रे यांनी अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला निधी द्या। आज आपल्याच वार्डामधून अतिशय तिथं गरज होती, आपण नारळ फोडताना बघितलं की त्या रस्त्याची गरज होती, अतिशय योग्य रस्ता तो देखील या ठिकाणी बसलेला आहे आणि म्हणून नागरिकांना मूलभूत सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे। खरं तर हे करत असताना आपल्या शहराला त्या ठिकाणी पाण्याला थोड्या अडचणी, पिण्याचं पाणी असेल त्या ठिकाणी अडचणी येतात आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या ठिकाणी आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यावेळेस आदरणीय दादा स्वर्गीय दादा उपमुख्यमंत्री होते, या सर्वांना विनंती केली, पालकमंत्री महोदयांना घेऊन गेलो आणि म्हणून आपल्या शहराला नवीन योजना आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर झाली। परंतु काही कार्यकाळ तिला जाणार आहे, 2 दिवसात ते काम होणार नाही, वर्ष दीड वर्षाच्या पुढे आपल्याला आपल्या शहराला पाणी देण्यासाठी लागणार आहे आणि म्हणून हे होत असताना खरं तर आपल्याला सर्वांना आपण खूप घाई आपली चालू आहे, लवकरात लवकर टेंडर प्रोसेस होऊन काम देखील आपल्याला तिचं सुरू करायचंय। परंतु तोपर्यंत जी जुनी योजना आहे तिच्या आता बऱ्याचशा त्रुटी आहेत। अनेक वार्डातून मला आता तुमची नवीन नगरसेवक बॉडी निवडून आल्यामुळे माझे थोडे फोन कमी झाले,
कारण नगरसेवकाला तर प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी आपापल्या वार्डामध्ये तोंड द्यावं लागतं, मग तो सत्ताधारी असेल किंवा विरोधी बाकावरचा असेल. शेवटी लोकातून नियुक्त झाल्यानंतर त्याची ती जबाबदारी असते आणि नागरिक त्याला ते प्रश्न विचारत असतात. आणि म्हणून आपण मध्यंतरीच्या काळात काही मोटरी वगैरे काही गोष्टी केल्या. त्या पाणी पुरवठा मंत्री महोदय असतील यांना देखील विनंती करू की जेणेकरून भविष्य काळामध्ये काही निधी कमी पडला तर आपल्याला त्यांना त्या ठिकाणी मागता येईल. आणि म्हणून खरा जो एक प्रश्न आहे, आताच अंकुशनी सांगितलं की विकास कामं होत राहतील, निधी येईल, रस्ते होतील, परंतु जो आपला अतिशय आताच डॉक्टर साहेबांनी अतिशय सविस्तर त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला की ज्या शासकीय जागेवरती आमचे निवासी घरं आहेत, हे वर्षानुवर्षे त्या ठिकाणी त्यांच्यावर टांगती तलवार आहे की आपल्याला आता कुठपर्यंत आपलं हे टिकणार आहे, आपण पक्की घरं त्या ठिकाणी बांधले. आणि म्हणून ज्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेब प्रचार सभेला आले होते त्यावेळेस आपल्या ग्रामस्थांच्या आणि सर्व नागरिकांच्या वतीनं मी आपल्या समोर विनंती केली घाई गर्दीमध्ये, आणि त्यांनी त्यावेळेस शब्द दिलता की आपण लवकरच तुमच्या निवडणुका पार पडल्यानंतर सर्व शासकीय जागेवरचे घरं नियमाकुलित करू. आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, सुनेत्राताई पवार वहिनी आहेत, आणि त्याचबरोबर महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा संघर्ष होता, पण आपला नेहमी पाठपुरावा होता. निवडणूक झाल्यानंतर आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक थेट मुंबईला आले फक्त एवढ्या कामासाठी, आणि त्यांनी सर्वांनी आग्रह धरला की भाऊ एक विकास काम कमी होईल, परंतु आपल्या नेवासा शहरामध्ये मोठी लोकवस्ती शासकीय जागेवरती आहे आणि ती नियमाकुलित झाली पाहिजे. आणि म्हणून आपण त्याचा पाठपुरावा केला, त्याला यश महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत डॉक्टर साहेब त्याच्यात तज्ञ आहेत, कारण अनेक वर्षांपासून पाहतो आता ते राजकारणात आले, खरे ते समाजकारणात जास्त प्रत्येक गोष्टीवरचा आहे, कोणी नाकारणार नाही, परंतु त्याचा चांगला उपयोग आपल्याला या जे शासकीय जागेवरची ज्या अतिक्रमण आपण आज म्हणतो त्यांना नियमित करण्यासाठी आपल्याला खूप त्रास घ्यावा लागणार आहे. काही जर त्रुटी शासनाच्या GR मध्ये असल्या भाऊ तर त्या त्रुटी देखील आपल्याला त्यांनी मला दाखवलं की आज 1000 स्क्वेअर फूट मध्ये जर घरा. या प्रसंगी नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील बोलताना म्हणाले की तालुक्याचे आमदार लंगे साहेब हे कार्यधुरंधर असून त्यांनी प्रत्येक तळागाळातील नागरिकांच्या समस्यांची जाण आहे. हा विकास रथ आहे आणि हा विकास रथ एका कामावर थांबून राहणार नाही. तर आमदार लंगे यांनी प्रत्येक नागरिकाला व प्रत्येक शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून तालुक्यामध्ये आज ते काम करत आहेत. की आपल्याला पाण्याचा थोडा विस्कळीतपणा येत्या काही काळात आपल्याला दिसून आला, पण आमचं काम त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावर चालू आहे. एअरवॉल बसले की आपल्या पाणी योजनेची जी 3,20,000 लिटर क्षमता प्रति तास असलेली मोटार त्या ठिकाणी कार्यान्वित होईल आणि आपला पाण्याचा प्रश्न हा बऱ्यापैकी मिटेल. जो 5 दिवसावर पाणी आहे ते 3 पद्धतीने नवीन पाणी योजना आमदार साहेबांनी मंजूर केलेलीच आहे. ती पाणी योजना कार्यान्वित होईपर्यंत आपल्याला या जुन्या पाणी योजनेतूनच पाणी आपल्याला पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळं त्या पाणी योजनेकडे आमचं अगदी चांगलं काटेकोर लक्ष आहे. वॉलमनकडनं ते काम करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. घनकचऱ्याच्या बाबतीत सुद्धा आपण येत्या 15 दिवसामध्ये स्वयंपूर्ण होतो आहोत. 30 लोकांची टीम आपण या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनासाठी आउटसोर्स करत आहोत, जेणेकरून आपल्या असलेल्या 7 गाड्या आणि 2 ट्रॅक्टर याच्या सोबत 30 लोक जर नेवाशात काम करू लागले तर आपल्या गावात कुठेही कचरा यानंतर दिसणार नाही. पाणी आणि कचरा या 2 गोष्टींचं व्यवस्थापन आपल्याकडून व्यवस्थित झालं तर मला वाटतं नागरिकांना तिसरा प्रश्न काही पडत नाही. आणि म्हणून तुमच्या ज्या जबाबदारीनं आम्ही सर्व संभा त्याचे सहकारी आणि अंकुशन त्याचे आम्ही सर्व सहकारी ज्या जबाबदारीनं तुमच्या समोर आम्ही आलो आहोत आणि तुम्ही ज्या जबाबदारीनं आम्हाला निवडून दिलंय ती जबाबदारी आम्ही काटेकोरपणे पार पाडू. पाणी, कचरा आणि इतर विकास कामांमध्ये कुठेही तुम्हाला राजकारण दिसणार नाही. फक्त नेवाशातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याची ही मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. इथं या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील व नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले पाटील यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 3 मधील नेवासा येथील पावन गणपती मंदिर येथे संरक्षण भिंत बांधणे 10 लाख रुपये, नेवासा येथील काझीनगर येथील वीज रोहित्र बसवणे 8 लाख रुपये,
नेवासा येथील प्रभाग क्रमांक 5 मधील अंतर्गत रस्ता करणे 40 लाख रुपये, नेवासा येथे प्रभाग क्रमांक 6 मध्ये 19 लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन अधिक मासाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले। या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, नगराध्यक्ष करणसिंह घुले, शंकरराव लोखंडे, नगरसेवक महेश लोखंडे, संभाजी धोत्रे, प्रवीण सरोदे, निरंजन डहाळे, संदीप सरकाळे, अनिल पवार, नवनाथ साळुंके, रामभाऊ केंदळे, बंटू शिंदे, आदिनाथ पठारे, नरेंद्र काळे, सचिन वडागळे, सुशील धायजे, अंबादास रोडे, डोंगरे साहेब, सुनील धोत्रे, गोविंद चव्हाण, सचिन देवरे, गोरक्षनाथ बेहेळे, सुनील गरुड, प्रसाद चौधरी, रमेश डुकरे, अंबादास म्हस्के, भरत वालतुरे, नवनाथ साळुंके आदींसह मान्यवर, प्रभागातील कार्यकर्ते व शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।